एवढी मोठी मोहीम फत्ते केली, पण थांबतील ते संताजी कसले. लाखोंच्या मुघल सैन्याला चकवा देऊन संताजींनी थेट औरंगजेबाच्या तंबूवर धाड टाकली. तंबूचे कळस कापले, औरंगजेबाच्या छातीत धडकी भरून ते सुखरूप सिंहगडावर पोहोचले. त्यावेळी सिंहगडाचे किल्लेदार होते प्रतापराव गुजर यांचे चिरंजीव. आता सगळ्यांना वाटत होतं की संताजी आणि त्यांचे सैनिक सिंहगडावर काही दिवस आराम करतील आणि नंतर पन्हाळगडावर राजाराम महाराजांसमोर औरंगजेबाच्या कंबूचा सोनेरी कळस अर्पण करतील. पण एका मोहिमेने समाधानी होतील ते संताजी कसले. तेव्हा रायगडाला मुघलांचा वेढा पडला होता. मराठ्यांचं राजघराणं रायगडावर अडकलं होतं. पण काही हजारांचं सैन्य घेऊन वेढ्यात असलेल्या लाखोंच्या सैनिकांना हरवणं कठीण होतं. मग संताजींनी एक डाव आखला. मुघल सैनिकांसाठी अन्नधान्याची रसद घेऊन एक तुकडी येणार होती. संताजींनी त्याच्यावर हल्ला करायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे संताजी आणि त्यांच्या सैनिकांनी ती रसद अडवली, मोठी लूट मिळवली आणि मुघलांचे 5 हत्तीही ताब्यात घेतले. यानंतर संताजी पन्हाळगडावर पोहोचले. एका बाजूला औरंगजेबाच्या तंबूचा सोन्याचा कळस आणि दुसऱ्या बाजूला जिंकलेले 5 हत्ती. हे सर्व त्यांनी छत्रपती राजाराम महाराज यांच्या समोर अर्पण केलं. छत्रपती राजाराम महाराज संताजींच्या या पराक्रमामुळे फार खुश झाले. त्यांनी संताजींना ममलकात मदार, भैरजी घोरपडे यांना हिंदूराव आणि विठोजी चव्हाण यांना हिम्मत बहादूर अशा मानाच्या पदव्या बहाल केल्या.